नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इजी न्यूजच्या सगळ्या दर्शकांना अतिशय नम्र विनंती की इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत त्याची लिंक शेअर करा आणि जेवढ्यांना शेअर कराल त्या सर्वांना इजी न्यूजला सबस्क्राईब करायला अवश्य सांगा. आज महात्मा फुले यांची पुण्यतिथी आहे आणि त्यामुळे सर्वप्रथम महात्मा फुलेंना अगदी नम्र आदरांजली. आज खूप जास्त संयुक्तिक आहे महात्मा फुले आणि एकंदरीतच त्यांचा संघर्ष याबद्दल बोलणं, कारण नुकती विधानसभा निवडणूक झाली आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महात्मा फुले इसेन्शियली ज्या समाजांच्या उद्धारासाठी म्हणून लढत होते, ज्या ज्या विषयांसाठी लढत होते, इनफॅक्ट नुसतं म्हणजे ओबीसी किंवा मागासवर्गीयांसाठी नाही, शूद्रांसाठी तत्कालीन त्यावेळेच्या, तर एकूणच जितक्या विषयांबद्दल महात्मा फुले यांचा संघर्ष होता त्याचं आज काय स्वरूप झालेलं आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि इतका आपण कसे भरकटलो, का भरकटलो, आज महात्मा फुलेंना आदरांजली वाहण्याचा खरा अधिकार कोणाला आहे, हा खरोखर प्रत्येकाने विचार करण्याचा विषय आहे. म्हणजे महात्मा फुले हे कुठे त्यांनी शिक्षण घेतलं तर ते स्कॉटिश मिशनरी स्कूलमध्ये, पुण्यात स्कॉटिश मिशनरी स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. वडिलांचा फळाचा आणि भाजीपाल्याची शेती होती, तोच व्यवसाय होता. पण महात्मा फुलेंचं शिक्षण हे स्कॉटिश मिशनरी स्कूलमध्ये झालं. त्यामुळे त्यांना अप्रतिम इंग्रजी त्यांना येत होतं आणि नुसतं त्यांना इंग्रजी येत नव्हतं तर त्या शिक्षणाबद्दलची अत्यंत आवड त्यांच्या मनामध्ये होती. आणि म्हणजे 1791 साली लिहिलेलं थॉमस पेन नावाच्या एका विचारवंताने लिहिलेलं राईट्स ऑफ द पीपल हे पुस्तक तेव्हा महात्मा फुलेंनी वाचलं होतं आणि त्याचा त्यांच्या विचारसरणीवरती अत्यंत दूरगामी मूलभूत असा प्रभाव त्याच्यावरती पडलेला होता, ज्यामुळे सतत माणसांच्या, मानवाच्या हक्कांबद्दल, त्याला मिळणाऱ्या न्यायव्यवस्थेबद्दल, समानतेबद्दल हा त्यांचा सतत लहानपणापासून त्यांच्यावरती या गोष्टीचा प्रभाव होता. आणि नंतर त्यांच्या व्यक्तिगत अनुभवांमधून त्यांना जे बघायला मिळत होतं की समाजात काय होतं, तर आज खरंच हा विचार पुन्हा एकदा आठवण्याची गरज आहे की महात्मा फुलेंचा संघर्ष कोणत्या मूल्यांसाठी होता आणि कोणाच्या विरोधात होता हे खूप समजून घेणं गरजेचं आहे. ही जी संपूर्ण जातीची उतरंड महाराष्ट्रामध्ये निर्माण केली, देशभरात निर्माण केलेली होती आणि त्यातून जन्माने एखाद्या माणसाची जात अमुक अमुक आणि मग त्याला काय काय गोष्टी नाकारायच्या, हे तत्कालीन उच्चवर्णीय आणि त्यावेळेच्या ब्राह्मण समाजाने हे सगळं ठरवून ठेवलेलं होतं, ठरवून घेतलेलं होतं. आणि अशा काळामध्ये हा माणूस म्हणजे 1840ला शाळेमध्ये गेल्यानंतर हे पुस्तक वाचतात, ज्या वेळेला म्हणजे त्याच्यानंतर 17 वर्षांनी 1857चं जे स्वातंत्र्य समर झालं त्याच्यात आपली लोक तलवारीनीच लढत होती आणि ती चरबी खायची का नाही खायची यावरून इथं सगळा जो काय उद्रेक होता तो होत होता. आणि त्याच्या 17 वर्षाआधी महात्मा फुले हा एक जागतिक दर्जाचा ग्रंथ हा वाचून भारताच्या समाजव्यवस्थेमध्ये काय मूलभूत बदल होणं गरजेचं आहे याचा विचार करत होते. आणि हे ज्या वेळेला घडत होतं 1848ला जो त्यांना अनुभव आला, एका लग्नामध्ये बोलवलं होतं ब्राह्मण मुलाच्या, आणि तिथं त्यांना त्या प्रसंगी जो अनुभव आला त्याच्यानंतर त्या लहान वयातच त्यांच्यावरती तो परिणाम झाला की इतकी प्रचंड जाती व्यवस्था इथं आहे आणि किती म्हणजे शूद्रांना, त्यावेळेच्या शूद्रांना हे किती वाईट पद्धतीने समाजामध्ये वागवलं जात आहे. 1848ला त्यांनी पहिल्यांदा पुण्यामध्ये मागासवर्गीय म्हणजे त्यावेळेच्या शूद्र मुलींसाठी ही शाळा सुरू केली. आणि त्या गोष्टी सगळ्यांनीच लहानपणी वाचलेल्या असतील की ते शाळा सुरू केल्यानंतर त्यांना काय काय त्रास झाला, कसं
तत्कालीन सवर्ण ब्राह्मण समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचे प्रयत्न केले, त्यांच्यावरती मारेकरी पाठवले. त्या मारेकऱ्यांना त्यांनी महात्मा फुलेंनी कशा पद्धतीने उत्तर दिलं, म्हणजे स्वतः महात्मा फुले हे लहुजींच्या तालमीमध्ये शिकलेले अत्यंत बलदंड शरीरयष्टी असणारा माणूस होता. त्यामुळे त्यांनी हातापायी सुद्धा त्यांच्याबरोबर ते करू शकले असते, त्यांना मारायला आलेल्यांबरोबर. पण त्याऐवजी त्यांनी त्यांच्यात आमूलाग्र बदल घडावा म्हणून विचारांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना लाज वाटली आलेल्या मारेकऱ्यांना, यांना मारायला आणायची. तर हा खूप मोठा समजून घेण्यासाठी सारखी गोष्ट आहे. त्यांच्यावर मारेकरी घालणं, त्यांच्या पत्नीला सावित्रीमाईंना महात्मा फुलेंनी स्वतः शिकवलं आणि नंतर त्या स्वतः शिक्षिका बनल्या. त्यांनाही समाजाने त्यावेळेच्या ही कशी वागणूक दिली त्याच्याही कहाण्या अनेकांनी वाचलेल्या आहेत. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सर्वात पहिल्यांदा शोधून काढली. छत्रपती शिवाजी महाराजांवरचे त्यांचे पोवाडे हे आजही वाचायला हवेत, त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा अशी खरी स्थिती आहे. अनेक दडवलेला इतिहास तत्कालीन छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यानंतरचा हाही महात्मा फुलेंमुळे लोकांच्या समोर तेव्हापासून यायला सुरुवात झाली. आणि नंतरच्या काळातल्या पेशवाईंनी या महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य बहुजन समाजाचं कशा पद्धतीने शोषण केलं हे सर्व लोकांच्या समोर आणलं त्यांनी. म्हणजे इतकंच नाही तर प्रचंड प्रमाणामध्ये लेखन केलं, पोवाडे लिहिले, पुस्तकं लिहिली. म्हणजे शेतकऱ्याचा आसूड हे आजही रिलेव्हंट आहे. शेतकऱ्याचा आसूडमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या अवस्थेबद्दल आणि त्यांच्या होत असलेल्या शोषणाबद्दल आणि त्या शोषण करणाऱ्या व्यवस्थेबद्दल जे लिहिलं ते आजही व्हॅलिड आहे, आजही ॲप्लिकेबल आहे. आजही तो संदर्भ तसेच्या तसे आपल्याला समजून घेता येऊ शकतात, रिलेट करता येऊ शकतात. गुलामगिरी हे तर म्हणजे जगप्रसिद्ध व्हायला पाहिजे हा ग्रंथ. इतका पद्धतीत म्हणजे इतका अप्रतिम त्यांचा ग्रंथ आहे. आणि हे सगळं करत असताना दुसऱ्या बाजूला विधवांना पुनर्विवाहाचा हक्क मिळायला हवा किंवा त्यांच्यासाठी म्हणून त्यांनी एक वेगळं निवासाची व्यवस्था स्वतः करून दिली. या अशा विधवांची जी मुलं आहेत त्या मुलांना एक अनाथालय महात्मा फुलेंनी सुरू केलं. त्यांच्यातल्याच म्हणजे ब्राह्मण विधवेच्या मुलालाच त्यांनी दत्तक घेतलं महात्मा फुलेंनी. ही पण यातली महत्वाची गोष्ट आहे, जिला तिच्या स्वतःच्या समाजाने वाईट टाकल्यासारखी अवस्था करून टाकलेली होती. तर या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि मग त्याचा प्रभाव हा फक्त या मागास समाजांवरती किंवा तत्कालीन शूद्रांवरती नाही झाला. शूद्रांना शिक्षणाचं महत्त्व कळलं, शूद्रांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली, महिलांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली मोठ्या प्रमाणावरती आणि त्याचे लाभ या सगळ्याच वर्गांनी घेतले महिलांपर्यंत. आणि अगदी ब्राह्मण मुलींना सुद्धा शिकण्याची परवानगी नव्हती, ती सुद्धा महात्मा फुलेंमुळे त्या काळामध्ये सुरू झाली. त्याही नंतर म्हणजे अगदी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात मोठी प्रेरणा ही महात्मा फुलेंच्या त्या सगळ्या संपूर्ण संघर्षातून, त्यांच्या सर्व साहित्यातून ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणा मिळालेली होती. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला देश स्वतंत्र होतो, देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाचं संविधान बनतं. त्या संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंनी सांगितलेली ही सर्व तत्व, ती समानतेची असतील, ती न्यायाची असतील, ती हक्काची असतील, ती अधिकारांची असतील, ही सर्व तत्व ही संविधानामध्ये आणतात. पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे ते संविधान आपल्यापर्यंत येतं, ते हक्क आणि अधिकार आपल्याला मिळतात. त्याच्यामध्ये 1990 साली ज्या वेळेला हा भारतीय जनता पक्ष आपल्या देशामध्ये ते सगळं राम मंदिराच्या नावाने देशभर द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा 7 ऑगस्ट 1990ला तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करणार आणि देशभरातल्या 54% लोकसंख्या असलेल्या, म्हणजे त्यावेळेला देशाची लोकसंख्या 84 कोटी होती, 84 कोटी लोकसंख्येतल्या 54% असलेल्या ओबीसी समाजाला 27% आरक्षण देणार हे त्यांनी सांगितलं. आणि ते सांगितल्यानंतर या सर्व
मनुवादी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा कसा संताप झाला. लालकृष्ण अडवाणींनी अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार हे आमच्या समर्थनावरती 10 महिने चालू आहे, पण आमचं समर्थन राहील हे त्यांनी गृहीत धरू नये. अशा पद्धतीने आरक्षण देऊन ते म्हणजे विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार हे आरक्षण लागू करू असं सांगून हे देशामध्ये फूट पाडतायत वगैरे अशा पद्धतीची वक्तव्य लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष ही त्यांनी त्यावेळेला केली होती. आणि चंद्रशेखर हे विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार पडलं, कारण भारतीय जनता पक्षाने विश्वनाथ प्रताप सिंगांच्या सरकारचा पाठिंबा काढला या मंडल आयोगाच्या शिफारसींवरून. ते सरकार पडलं. ते सरकार पडल्यानंतर चंद्रशेखरांचं सरकार आलं. त्या चंद्रशेखरांच्या सरकारला राजीव गांधींच्या काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आणि राजीव गांधींच्या काँग्रेस पक्षांनी दिलेल्या पाठिंबा दिलेल्या सरकारनी या मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन, मंजुरी आणि त्याची अंमलबजावणी ही त्या काळामध्ये सुरू केली. त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचं सरकार होतं. शरद पवार मुख्यमंत्री होते आणि शरद पवारांनी महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य बनवलं मंडल आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करणारं. हा इतिहास सर्वांनी लक्षात घ्यायला हवा. त्याला संपूर्ण विरोध भारतीय जनता पक्षाचा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आणि RSSचा त्या काळामध्ये होता मंडल आयोगाच्या शिफारसींना. इतकंच नाही, माझ्याकडे म्हणजे त्यावेळची UPI ही जी एक आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था होती, त्या UPIची बातमी पण इथं आम्ही दाखवतो. आत्ता माझ्याकडे ती बातमी आहे, सप्टेंबर 90 मध्ये लिहिलेली, आणि डेव्हिड अलेक्झांडर नावाच्या पत्रकाराने ती बातमी केली होती. आणि हे सगळं झाल्यानंतर दिल्लीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या आरक्षण विरोधी मंचातर्फे एक मोठे प्रोटेस्ट दिल्लीत काय देशभर सुरू केलेले होते. आणि त्यात म्हणजे एका आठवड्यामध्ये 4 जणांनी स्वतःचं आत्मदहन करून घेण्याचा, जाळून घेण्याचा त्यावेळेला प्रकार केलेला होता. राजीव गोस्वामी नावाचा विद्यार्थ्यांनी स्वतःला जाळून घेतलं. 50% पर्यंत तो बर्न इंजुरीज ज्याला म्हणतात, त्या जळिताच्या जखमा या त्याला झाल्या. त्याच वेळेला SS चौहान नावाचा एक 24 वर्षाचा विद्यार्थी, याला 90% हा जळला. आणि विशेष म्हणजे त्यांनी स्वतःला जाळून घेतल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी पोलीस आतमध्ये जाणार होते. तर या आंदोलनकर्त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आणि आरक्षण विरोधी मंचाच्या विद्यार्थ्यांनी त्या SS चौहान या विद्यार्थ्याच्या भोवती रिंग्स बनवल्या, कडी बनवली गोल, जेणेकरून पोलीस आतमध्ये जाऊ शकणार नाही आणि चौहान जळून मरेल. आणि ते झालं. तो विद्यार्थी तिथं मृत्युमुखी पडला. 4 जणांनी स्वतःला जाळून घेण्याचा त्या वेळेला प्रयत्न केला. एका विद्यार्थ्याने विष पिऊन आत्महत्या केली. ही स्थिती त्यावेळेची होती. या संपूर्ण आरक्षणाला विरोध होता, मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला या भारतीय जनता पक्षाचा होता. आणि आज ऊर बडवून सांगतात महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये या भारतीय जनता पक्षाने OBCचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला. ही किती दुर्दैवी घटना आहे की मुळामध्ये याच्या पलीकडचा जर विषय बघितला, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते 2014 ते 2019. देवेंद्र फडणवीसांनी त्यांचेच पक्षांतर्गत स्पर्धक हे कसे टप्प्याटप्प्याने संपवले. पंकजा मुंडेंच्या खात्यामधल्या ती जी काही अंगणवाडीतल्या मुलांना काय चिक्की द्यायची वगैरे, हे सगळ्या घोटाळ्याचे कागद कुठून पत्रकारांना पाठवले गेले होते, कोणाच्या ऑफिसमधून पत्रकारांना पाठवले गेले होते, हे माहिती आहे मला. त्यावेळेला मी ऍक्टिव्ह जर्नलिस्ट होतो मुंबईमध्ये. पंकजा मुंडेंचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न झाला, त्यांची इमेज खराब केली, त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागला. एकनाथ खडसे हे दुसरे OBC नेते, यांच्याही बाबतीमध्ये सेम प्रकार घडला या सगळ्या काळात. विनोद तावडेंची डिग्री कशी आहे, ज्या युनिव्हर्सिटीची डिग्री आहे पुण्यातल्या, त्या युनिव्हर्सिटीला मान्यताच नाहीये वगैरे, हे सगळे कागदपत्र
हे कोणी बाहेर काढत होतं त्यावेळेला, पत्रकारांपर्यंत कोण पोहोचवत होतं? या सर्व बहुजन समाजाच्या नेत्यांची प्रतिमा याच व्यक्तीतर्फे ही डॅमेज केली जात होती. नंतरच्या निवडणुकांमध्ये मला आठवतं बावनकुळेंना तर तिकीटच नाकारलं. आज जे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना तिकीटच नाकारलं. पंकजा मुंडेंचा 19च्या निवडणुकीत पराभव केला गेला. विनोद तावडे त्यावेळेला, ज्या दिवशी विनोद तावडेंनी असं वक्तव्य केलं की अशोक चव्हाणांनी स्वतःसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधावा, त्याच्या दुसऱ्या दिवशी विनोद तावडेंनाच तिकीट नाकारलं. सुरक्षित मतदारसंघ तर अशोक चव्हाणांनी शोधून घेतला, तावडेंना मतदारसंघच नव्हता, नाकारून टाकला भारतीय जनता पक्षाने विनोद तावडेंना. या पद्धतीने इतक्या ओबीसीचं सिस्टमॅटिक खच्चीकरण केलं. आणि ज्या शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये या मंडल आयोगाची अंमलबजावणी केली, त्यांना जसं काही आरक्षणाचे शत्रू आहेत असं दाखवलं. ज्या काँग्रेसनी या महाराष्ट्रात 62 वर्ष समजा महाराष्ट्राच्या निर्मितीला झाली, या 62 वर्षातले 13 वर्ष सुधाकरराव नाईक आणि वसंतराव नाईक हे दोन ओबीसी समाजाचे मुख्यमंत्री 13 वर्ष काँग्रेसने दिले होते. या 62 वर्षात काही संपूर्ण 62 वर्ष काँग्रेसचं राज्य नव्हतं, पण काँग्रेसचं राज्य जितकं काळ होतं त्या काळाची जर तुलना करायची ठरवली तर 25% काँग्रेसच्या मुख्यमंत्री असलेल्या सरकार असलेल्या कालावधीच्या 25% कालावधी हे ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाने दिलेला होता. भारतीय जनता पक्षाने ओबीसी नेत्यांचं काय केलं? गोपीनाथ मुंडेंचं काय झालं? इतका मोठा गोपीनाथ मुंडे हा ओबीसी समाजाचा नेता, काय झालं? ओबीसी समाजाचे दुसरे मोठे नेते महाराष्ट्रातले छगन भुजबळ, काय केलं भारतीय जनता पक्षाने? त्यांचं किती वर्ष तुरुंगात ठेवलं? काय अवस्था त्यांची होती ज्या ज्या वेळेला त्यांना हॉस्पिटलला न्यावं लागायचं? शरद पवारांना स्टेटमेंट करावं लागलं होतं की छगन भुजबळ यांच्या तब्येतीचं काही बरे वाईट झालं तुरुंगामध्ये तर सरकार जबाबदार असेल. तेव्हा छगन भुजबळांना आर्थर रोड जेलमधून काढून जे हॉस्पिटलला ऍडमिट केलं गेलं. तोपर्यंत त्यांना ऍडमिट केलं गेलं नव्हतं. आणि आपण सर्वांनी ते दृश्य बघितलेली आहेत, व्हीलचेअरमध्ये कसे बसलेले होते. काय स्थिती छगन भुजबळ या ओबीसी नेत्याची या भारतीय जनता पक्षाने केली होती. गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू हा आजही संशयास्पद का आहे? एक 2 व्हीलर गाडीच्या दरवाजावरती आदळते आणि छोटासा पोचा त्या गाडीच्या दरवाजाला येतो आणि आतमध्ये म्हणे मुंडे साहेबांची मानेचं मज्जा हे काय स्पाईनच तुटला. हे ओबीसी समाजाचं संपूर्ण खच्चीकरण करण्याचा सातत्याने प्रयत्न हा भारतीय जनता पक्षातर्फे केला गेलेला आहे. ओबीसी समाजाने या निवडणुकांमध्ये कोणाला दोषी ठरलं? कोणाच्या विरोधात गेले? का गेले? हा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. यावरचे जे लेजिटिमेट मार्ग होते, म्हणजे ते मराठा आरक्षणाची फक्त एक भीती दाखवलेली, त्याच्यामध्ये हे तर सांगत होते ना की आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं, ऑर्डिनन्स काढला आणि त्यांची ओबीसी म्हणून काय कास्ट व्हेरिफिकेशन करावं वगैरे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल या घटकासाठी ज्यावेळेला 10% आरक्षण नरेंद्र मोदींना द्यायचं होतं त्यावेळेला त्यांनी घटनेमध्ये 102 कलमाची दुरुस्ती केली, आर्टिकल, आणि आरक्षणाची पर्सेंटेज वाढवण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे घेतला आणि केंद्र सरकारने 10% आरक्षण हे आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना दिलं. मग मराठा समाजाला 16% आरक्षण जर द्यायचं असेल तर नरेंद्र मोदी एका मिनिटात देऊ शकतात. त्याच 102व्या दुरुस्तीचा कलमाचा वापर करून मराठा समाजाला ऍडिशनल 16% आरक्षण देऊ शकतात. सोडवायचा असेल तर भारतीय जनता पक्ष हा प्रश्न एका मिनिटात सोडवू शकत होतं, पण हा सोडवायचा नाही. त्याच्या बदल्यात ओबीसी समाजामध्ये भय निर्माण करून ठेवायचं. जरांगे पाटलांची मागणी असेल ओबीसी मधून आम्हाला आरक्षण मिळावं, पण त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता किंवा त्या 27% आरक्षणाचं 43 करायचं होतं आणि ती 49% मर्यादा क्रॉस करण्याचा अधिकार होता ना केंद्र सरकारकडे, करायचा होता मंजूर केंद्र सरकारने. पण हे काय आहे? फक्त जातीय विद्वेष निर्माण करायचा. आणि आज
म्हणून हे सांगावं असं वाटतं की आज महात्मा फुलेंची पुण्यतिथी आहे आणि आज आपण हे विचार केलं पाहिजे की महात्मा फुले ज्या ज्या मनोवृत्तींच्या, प्रवृत्तींच्या, परंपरांच्या आणि पायंड्यांच्या विरोधामध्ये लढले, ज्या ज्या वर्गाला हक्क देण्याचा प्रयत्न केला, तो महिलांना असेल, तो विधवांना असेल, तो मागासवर्गीयांना असेल, तो शूद्रांना, त्यावेळेच्या शूद्रांना असेल, तो इतर मागासवर्गीयांच्या हक्क आणि अधिकार असतील, त्या सगळ्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण कुठे आहोत याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे. आणि मग हा विचार करा की त्या महात्मा फुलेंना आदरांजली व्हायला आज 2024ला विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आपण पात्र आहोत का? त्यांच्या त्या लढाईला, महात्मा फुलेंच्या लढाईला आपण पुढे नेलेलं आहे का मागे नेलेलं आहे, हा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. आजच्या इजी न्यूजच्या भागात इतकंच. धन्यवाद.